हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल। तर आज आम्ही चाललो आहे एका टेम्पलला आणि अतिशय सुंदर असं टेम्पल आहे हे। चारभुजा टेम्पल असं नाव आहे याचं। तर आजकाल काय होतं, उन्हाळ्यामध्ये खूपच जास्त उन्हाळा असतो, तर दुपारी कुठंच बाहेर जाता येत नाही। तर मग आम्ही विचार केला दुपारी तर आपण नाही जाऊ शकत कुठं, तर संध्याकाळीच कुठेतरी जाऊ फिरायला मस्त। तर हे खूप छानसं असं टेम्पल आहे, तुम्हाला खूप आवडेल। तर आपलं अयोध्येचं राम मंदिर कसं अतिशय सुंदर आहे, तसंच व्हाईट मार्बल मध्ये कोरलेलं असं सुंदर टेम्पल आहे। चला तर मग डायरेक्ट भेटू। इकडे पार्किंग आहे, 2 व्हीलर पार्किंग आणि इकडे 4 व्हीलर पार्किंग। आणि हा इकडे ब्रिज आहे आणि या ब्रिजच्या इथेच मंदिर आहे। आणि ही आहे आमची अक्षू। इथे टायमिंग दिलंय वाटतं शामची आरती। तर अतिशय सुंदर अशा या मंदिराचं नाव आहे चारभुजा मंदिर। यालाच म्हटलं जातं विष्णुधाम मंदिर किंवा विष्णू मंदिर असंही या मंदिराला म्हटलं जातं। आणि आम्ही गेलो होतो सुट्टीच्या दिवशी, त्यामुळे भक्तांनी सगळ्या चांगलीच हजेरी लावली होती। आणि तुम्ही इथं बघू शकता मंदिरामध्ये गर्दी आहे आणि मंदिरातलं कोरीव काम अतिशय सुंदर आहे। इथं तुम्ही बघू शकता खूप छानसं असं नाजूक आणि कोरीव काम इथं केलेलं आहे। अतिशय सुंदर दिसतं मंदिर। आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर डाव्या बाजूला देवी मातेचं मंदिर आहे, अंबा मातेचं मंदिर आहे आणि शीतला मातेचं मंदिर आहे। आणि मेन जर तुम्ही विचारलं तर मेन आतमध्ये 3 मंदिर आहेत किंवा 3 मूर्त्या आहेत। डाव्या बाजूला आहे गणपती मंदिर, मध्यभागी आहे विष्णू मंदिर की जे सगळ्यात मेन मंदिर आहे, आणि त्याच्या बाजूला आहे राधाकृष्णाचं मंदिर। आणि आम्ही खरंच अतिशय लकी होतो, कारण आम्ही जस्ट मंदिरामध्ये पोहोचलो आणि आरती चालू झाली, त्यामुळं आम्हाला व्यवस्थित अगदी आरती मिळाली। आणि आरतीच्या नंतर मग व्यवस्थित दर्शनसुद्धा खूप छान दर्शन झालं। मंदिर असं खूप मोठं नाही आहे, हां, पण खूप सुंदर आहे असं आपण म्हणू शकतो। खरंच खूप छान काम केलेलं आहे, आर्किटेक्चर अतिशय सुंदर आहे। तुम्हाला मंदिरामध्ये गेल्यानंतर अतिशय पॉझिटिव्ह वाईब्स येतात, खूप छान वाटतं। आणि आरतीच्या वेळी गेल्यामुळं तर खूप छान असे पॉझिटिव्ह वाईब्स येत होते, अतिशय छान वाटलं आम्हाला। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला ॲड्रेस देत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला इथं प्रॉपर भगवान विष्णूंचं दर्शन होईल आणि बाकी गणपतीचं पण दर्शन होईल। आणि तुम्ही सगळ्या देवतांच्या मूर्ती बघितलेच असतील, प्रभू श्रीरामांची, विष्णूंची, गणपतीची, अतिशय राधाकृष्णाची, सगळ्या मूर्त्या अप्रतिम आणि सुंदर। जितकं डोळ्यात साठवावं तितकं कमीच वाटत होतं। अतिशय सुंदर असं मंदिर आहे। आणि आजकाल इंस्टाग्रामवरती याची बरीच रील व्हायरल होती, सगळीकडे इंस्टाग्रामवर या मंदिराचेच व्हिडिओ येत होते, त्यामुळं विचार केला की चला की हा व्हिडिओ पण कव्हर करावा। आणि खरंच वर्थ व्हिजिट आहे, अतिशय सुंदर असं टेम्पल आहे। तुम्ही पुण्यातली मस्ट व्हिजिट प्लेस आहे असं म्हणू शकता। एखाद्या विकेंडला तुम्ही नक्की इथं येऊ शकता, तुम्हाला खूप छान आवडेल। बाहेर आल्यानंतर तुम्ही बघितलंच शंकर पार्वतीचं सुद्धा मंदिर आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे खूप छानसा प्रसादसुद्धा मिळतो, आणि तोही एकदम गरम गरम। प्यायला पाण्याची सुद्धा इथं व्यवस्था आहे, आणि हा आहे प्रसाद। आणि मंदिर तर सुंदर आहेच, अप्रतिम आहे। आणि अजून एक गोष्ट आवडली ती म्हणजे इथला क्लीनलीनेस। अतिशय स्वच्छ असा हा परिसर आहे आणि अतिशय सुंदर आणि नीटनेटका ठेवलेला आहे। तर आय होप तुम्हालाही इतक्या सुंदर आणि छान मंदिरामध्ये जायला नक्की आवडेल। तर नक्कीच एखाद्या विकेंडला प्लॅन करा आणि तुम्ही इथं या। तर मग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।